स्वागत है आपका कारा न्यूज़ में। आज दिनांक 15/11/2024 को हम आए हैं वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार अरुण गोइनानी के कार्यालय में, जहां हमने उनसे मुलाकात की। सवाल जवाब का दौर चला। अपनी जीत को लेकर वे बहुत कॉन्फिडेंट हैं। वंचित बहुजन आघाड़ीच्या अरुण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरुण भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरुण भाऊ याला लाव कामाला, सांगा लागते, याला लाव कामाला, मला काकाले नमस्कार। आज हम आए हैं वंचित बहुजन आघाड़ी के कार्यालय में, और कार्यालय में हम आपका परिचय करवाते हैं। हमारे जो उम्मीदवार है अरुण भाऊ जादव जी गोंडाना, इनका हम आपको परिचय देते हैं, जो वंचित बहुजन आघाड़ी से खड़े हैं, काफ़ी सक्षम कैंडिडेट है। आइए अभी हम उनसे ही बात करते हैं। भाऊ, 2024 के इलेक्शन के बारे में आपका क्या ख्याल है? 2024च्या इलेक्शनमधलं भारतीय बौद्ध महासभा पुरस्कृत वंचित बहुजन आघाडीने जी मला तिकीट दिलेली आहे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या कार्यावरती विश्वास ठेवून त्यांनी जी मला उमेदवारी दिली, त्या उमेदवारीत आज 2024च्या निवडणुकांमध्ये चौरंगी फाईट आहे, आणि त्या चौरंगी लढाईमध्ये आपण आज एका दुःखाच्या याच्यावरमध्ये म्हणजे चढ उतार आपण स्पर्धेमध्ये आहोत। ही निवडणूक खूप अतिशय आमच्यासाठी महत्त्वाची ह्यासाठी आहे कारण की मागच्या लोकसभेमध्ये विचार करता आम्ही लोकांनी सर्वांनी संविधान वाचवायसाठी म्हणून सर्व गठ्ठाचे गठ्ठ मतं काँग्रेसला दिले, आणि काँग्रेसने आज रोजी आरक्षणाच्या मुद्द्यावरती हात वर केलेत। त्यामुळे आज रोजी आम्हाला आरक्षण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरक्षण, SC ST NT OBCचं आरक्षण वाचवण्यासाठी जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त विधानसभेमध्ये पाठवला आमदार म्हणून, तर नक्कीच आरक्षणाची लढाई आम्ही जिंकू, हेच मला सांगायचे आहे। वंचित बहुजन आघाडीने कुठल्याही पार्टीबरोबर युती का नाही केली? कसं आहे, आत्तापर्यंतचे अनुभव, जेव्हा बाळासाहेब प्रत्येक वेळेस युती करायला तयार होतात, तेव्हा इतर पक्षाचे लोक हे बाळासाहेबांना चिल्लर समजतात। एवढा मोठा जनसमुदाय आमचा आज महाराष्ट्रामध्ये आहे, आणि एक देतो दोन देतो म्हणजे भीक मागल्यासारखे असे देतात, सन्मानाने बोलवतसुद्धा नाही, सन्मानाने आपल्याला मिटिंगमध्ये एकत्र बसू आणि वाटाघाटी करू, किंवा अर्ध नाही तर कमीत कमी पावभाग तरी देऊ, असं कुठल्याही सन्मानाने आतापर्यंत होत नाही। म्हणून बाळासाहेबांनी ठरवलं की ह्यावेळेस आपण 288च्या 288 जागा स्वतःच्या स्वबळावर लढवू। अच्छा सर, याचा अर्थ हा तर नाही की आपली एक तिसरी आघाडी होऊन राहिली? नाही, असं कुठलंही काही नाही। तिसरी आघाडीची काही संबंध नाही। वंचित बहुजन आघाडीने फक्त एकलव्य सेना, आदिवासी गोंडवाना समाज ह्या लोकांबरोबर आपली युती करून फक्त आपल्या वंचित बहुजन आघाडीच्याच पूर्ण 288 जागा लढवत आहे। बहुत ज़्यादा कॉन्फिडेंट दिख रहे हैं अरुण भाऊ, उनको हम हार्दिक शुभकामनाएं देते हैं।